46 प्रकारात रौप्य पदक। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि माझा मिड डे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एक महत्त्वाची आणि सगळ्या भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला 21वे पदक आता मिळालेलं आहे। सांगलीच्या सचिन सर्जेराव खिलारीनं गोळाफेक F46 या प्रकारात रौप्य पदक पटकावलंय। पुण्यातल्या आझम स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सचिननं प्रशिक्षण घेतलेलं आहे। सांगली जिल्ह्यातील करगणी हे सचिनचं मूळ गाव आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विजय साळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विजय सर, एक खूप मोठी ही एक अचीवमेंट म्हणायला लागेल महाराष्ट्रासाठी सुद्धा, सचिनसाठी सुद्धा रौप्य पदकाची त्यानं कमाई केली आहे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये। महाराष्ट्रासाठी खरोखरच एक मोठी बाब आहे, कारण आपण याआधी पाहिलं की जेव्हा पॅरिसमध्ये ऑलिम्पिक झालं तेव्हा खाशाबा जाधव यांच्यानंतर पहिला मराठीवीर ज्यानं कांस्य पदकाची कमाई केली नेमबाजीमध्ये तो स्वप्नील कुसाळे, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी येते आणि खऱ्या अर्थाने एक महत्त्वाची गोष्ट आहे। सचिन खिलारीनं आतापर्यंत अनेकदा मोठे मोठे पराक्रम गाजवलेत, पण जेव्हा ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर एखादं पदक येतं तेव्हा खऱ्या अर्थानं देशाला या सगळ्याची वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 2 वेळा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे। एशियन पॅरा गेम्समध्ये त्याने एकदा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे आणि असा वीर त्याच्याकडनं पुन्हा एकदा आपल्याला पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचीच अपेक्षा होती, पण थोडक्यात त्याची सुवर्ण पदकाची संधी हुकली आहे आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलंय। F46 ह्याचा तू जो उल्लेख केलास, F46 हा प्रकार म्हणजे असा असतो की दिव्यांग त्यांच्या जे शरीरात अपंगत्व आलेलं असतं त्याच्यानुसार त्याचा प्रकार ठरवला जातो, त्याचा गट ठरवला जातो आणि F46 या गटामध्ये सचिनने रौप्य पदकाची कमाई केली आहे। अजिंक्य, विजय सर, खूप खूप धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। आणि सचिन खिलारीनं गोळाफेकमध्ये हे रौप्य पदक आता पटकावलेलं आहे आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आता 21व्या पदकाची नोंद झालेली आहे।